आता हे बघा, जेवढे पण लोक बाहेरून येऊन इथे धंदे लावताय त्याच्यामुळे व्यापाऱ्याला बरेच जास्त त्रास आहे। आणि आम्ही जर कोणाला काय सांगायला गेलो तर ते आमच्यावर म्हणजे परत म्हणजे वेगळा हे करताय। म्हणून आम्ही साहेबांना सांगितलं, राघुले साहेबांना, की भाई आम्हाला तुम्ही बघा जरा, हे आमचा त्रास आहे, त्या त्रासमुळे तुम्ही मला काहीतरी सवय करा। आणि आम्ही कोणाच्या धंद्याच्या विरुद्ध नाही, कोणी धंदा करायचा आहे तर धंदा करा, पण त्याला तुम्ही सवय करून द्या ना, कुठे करायचे कुठे नाही लावायचे ते तुम्ही बघा जरा तुमच्या हिशोबून। बाकी हे सगळे त्रास एवढा होणार तर आम्ही व्यापारी एवढे मोठे दुकानं घेऊन बसलेले त्यांच्या काय होणार आहे। दिवाळी आली, दिवाळी सगळ्याची दिवाळी असतोय, 8 वर्षांनी एकदा दिवाळी असतोय। जर 8 दिवसामध्ये आमचे धंदा नाही झाला तर आम्ही कुठून सगळे टॅक्स वगैरे भरणार आहे, आम्ही कुठून हे करणार आहे। आम्ही दुसरा कोणाचा काही सांगत नाही, आम्हाला फक्त एवढा जग इथे म्हणजे फेरीवाले नको राहायला पाहिजे। आणि जे बाकी नेमका जे लावताय ते दिवाळीचे वगैरे जे वस्तू विकताय त्याच्याबद्दल आम्हाला काही हे तक्रार नाही। दिवाळीचे दिवे कंदील वगैरे जे पण लावणार त्याच्याबद्दल आम्हाला काही हे नाही। बाकी बाहेरून येऊन जे धंदे लावते फलटे लावते ते वेगळे, त्यांचा वेगळे पद्धत आहे। मग आम्ही दुकानदार काय करणार आहे? तर बाहेर येऊन सगळे असं धंदा रोडावर लावला तर आमच्या धंद्याचा काय होणार आहे? त्याच्यामुळे आम्ही आमचा विरोध करतोय। ठाणा स्टेशनच्या बाहेर 150 मीटरच्या आतमध्ये हायकोर्टाचे आदेश आहे की 150 मीटरच्या आतमध्ये एकही फेरीवाला बसता कामा नये। गेल्या 3 दिवसापासून आपण बघतोय दिवाळीच्या पूर्वेला म्हणजे 8 दिवसाअगोदर की अचानक घाटकोपर कुर्ला या भागातनं अचानक फेरीवाले मोठ्या प्रमाणात या 150 मीटरच्या आतमध्ये आलेत। इथे व्यापाऱ्यांना दादागिरी केली जाते। दुपारी एका व्यापाऱ्याला धमकी दिली आहे आणि त्यामुळे व्यापाऱ्यांनी माझ्याकडे तक्रार केली। मी तात्काळ कमिशनरला सांगितलं की 150 मीटरच्या आतमध्ये हायकोर्टाचे आदेश आहे, 150 मीटरच्या आतमध्ये एकही फेरीवाला बसता कामा नये। दुसरं, दिवाळीचं साहित्य विकण्यासाठी जे कोण सोलापूर कोल्हापूरवरनं आलेले आहेत त्यांना तात्काळ उद्यापासून गावदेवी मैदानामध्ये त्यांना व्यवसाय करण्याची संधी द्या, अशी मी आयुक्तांना विनंती केली आहे। शेवटी 150 मीटरच्या आतमध्ये ठाणा रेल्वे स्टेशन आहे, रेल्वे स्टेशनच्या बाहेर जवळजवळ 4 ते 5 लाख लोक ये जा करत असतात आणि नागरिकांना पण मोठ्या प्रमाणात त्रास होतोय। आता मी आयुक्तांना विनंती केली आहे की जेवढे रांगोळी विकतात, दिवाळीचं साहित्य विकतात, त्यांना उद्यापासून गावदेवी मैदानामध्ये मोफत स्टॉल, त्यांना लाईटची व्यवस्था करा, त्यांना बाथरूमची व्यवस्था करा, अशी विनंती केली आहे। आणि 150 मीटरच्या आतमध्ये कोणीही फेरीवाला बसता कामा नये, अन्यथा व्यापारी उद्यापासून आंदोलन करतील। या ठिकाणी महानगरपालिका कुठलेच कानाडोळा करताना बघायला मिळते। महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांवर अतिशय मोठे आरोप झालेले आहेत, पैसे घेणाऱ्याचे, भ्रष्टाचाराचे, आणि ते असे अधिकारी या ठिकाणी अजूनही नेमणूक होत आहेत। मी कालपासनं सहाय्यक आयुक्तांना 4 ते 5 वेळा तक्रार केली होती, परंतु आयुक्तांना आज सांगितल्यानंतर आज अतिक्रमण विभागातले कर्मचारी या ठिकाणी आलेले आहेत आणि 150 मीटरच्या आतमध्ये जो नो अकर झोन आहे त्या ठिकाणी कारवाई करतायत। सर, काही मराठी त्याच्यामध्ये मराठी लोक पण आहेत, ते देखील छोटा मोठा व्यवसाय करतात, त्याच्या संदर्भात बघा, सर्वांना पोट भरण्याचा अधिकार आहे, सर्वांना रोजीरोटी करण्याचा अधिकार आहे, परंतु हायकोर्टाचे निर्देश आहेत की 150 मीटरच्या आतमध्ये फेरीवाला बसता कामा नये। 150 मीटरच्या पुढे मी राममार्ग रोडची तक्रार केलेली नाही आहे। राममार्ग रोड आहे, 150 मीटरच्या पुढे रांगोळी विकतायत, दिवाळीचे कंदील विकतायत, त्या ठिकाणी आपण तक्रार केलेली नाही आहे। आपण 150 मीटरच्या आतमध्ये जे फेरीवाले बसतायत ते बसता कामा नये, कारण हायकोर्टाचे आदेश आहेत। बाहेर आलेल्या फेरीवाल्यांना आशीर्वाद कोणाचा आहे, काय वाटतं? हे बघा, या ठिकाणी काही फेरीवाले हे प्रामाणिकपणे व्यवसाय करतात, परंतु या फेरीवाल्यांच्या मागे काही समाजकंटक आहेत, त्या हप्ता गोळा करण्याचं काम करतायत आणि हे त्यांच्यावर नौपाडा पोलीस स्टेशनमध्ये यापूर्वी तक्रार दाखल झालेल्या आहेत। मुख्य रस्ता पण पूर्ण पॅक असतो, येणं जाणं हो, मुख्य बाजारपेठ रस्ता रुंदीकरण केली, व्यापाऱ्यांनी जागा दिल्या, त्या ठिकाणी TMTच्या बसेस त्या भागातनं यासाठी तो रस्ता मोठा केला होता, परंतु मुख्य बाजारपेठ पण आता फेरीवाल्यांच्या ताब्यात गेलेली आहे।